मयत सागर धानुरे हत्या प्रकरणाचा 24 तासात छडा. स्थानिक गुन्हे शाखा आणि कदीम जालना पोलिसांची संयुक्त कामगिरी. 2 आरोपी जेरबंद. जालना शहरातील व्यावसायिक सागर धानुरे यांच्या मृत्यू प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेनं खळबळजनक हत्याकांड उघडकीस आणलं आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय असलेल्या या प्रकरणात सखोल तपासाअंती हा खून असल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पोलीस ठाणे कदीम जालना इथं आकस्मिक मृत्यू नंबर 56/2025 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान सागर धानुरे याचा मृत्यू आत्महत्येमुळे नसून नियोजित खून असल्याचं स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं तपास सुरू केला. तपासात कल्याण गणपतराव भोजने वय वर्ष 41 राहणार समर्थनगर जुना जालना याचा सहभाग उघडकीस आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पैशाच्या व्यवहारातून सागर धानुरे याच्याशी वाद असल्याचं निष्पन्न झालं. या वादातूनच कल्याण भोजने यानं कमलेश झाडीवाले याच्याशी संगनमत करून सागर धानुरे याचा खून करण्याचा कट रचल्याचं तपासात समोर आलंय. सागर धानुरे याला जीवे मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्याची ठरल्याचं कबुलीही आरोपींनी दिली आहे. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजता कलावती हॉस्पिटल समोर सागर धानुरे याला बोलवण्यात आले. तिथं कमलेश झाडीवाले यानं कारमध्ये बसून त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. झटापटी दरम्यान आरोपीनं चाकूनं वार करत सागर धानुरे याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. मुख्य आरोपी कमलेश झाडीवाले याचा शोध घेण्यासाठी पथक छत्रपती संभाजीनगर इथं रवाना करण्यात आले. तो जालन्याच्या दिशेनं येत असल्याची माहिती मिळताच नागेवाडी टोल नाक्याजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. अवघ्या 24 तासात खुनाचा उलगडा केल्यानं कदीम जालना पोलिसांचे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पवरे, भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, संजय सोनवणे यांनी केली आहे. अंबड चोपडी परिसरामध्ये एका वाहनामध्ये एक मृतदेह आढळून आलेला होता. संशयास्पद परिस्थितीमध्ये तुम्ही काल तपास केला, काय निष्पन्न झाले, काय पुढे आली माहिती? काल सकाळी अंबड चोपडीच्या थोडा पुढे एका गाडीमध्ये एक मृतदेह सकाळी सापडला होता. त्याच्यावर बुलेट इंजरी डोक्यावर होती. त्यातून त्याच्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन लगेच आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला होता. त्यावेळी पोस्टमॉर्टम पण आम्ही त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केला आणि त्यामध्ये काही स्टॅबसारखी पण इंजरी आणि बुलेट इंजरी दोघे आहे. प्लस तसेच ज्यावेळी CCTV तपासले आणि इतर आम्ही सगळा तपास केला तर मर्डर हा प्रकार असू शकतात असा डाऊट आल्यावर त्या अँगलने तपास सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये 2 आरोपी कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या 2 आरोपीला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे. प्रायमा फेसी या कल्याण भोजने आणि मयताचा काही पैशाचा देवाणघेवाण होता. त्यातून यांनी ही कॉन्स्पिरसी रचून कमलेश झाडीवाल्याला सोबत घेऊन हा घटना अंजाम दिलेली आहे. तसेच याला एक सुसाईडचा बनावटीकरण या आरोपीकडून करण्यात आला पोलिसाची आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी. पण ते सगळं आमची सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन फॉरेन्सिकची पण आमचे एक्सपर्ट आम्ही बोलवले होते. त्यातून हे मर्डरच आहे हे प्रॉपरली निष्पन्न केलेलं आहे. आता त्याची पोलीस कस्टडी आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळे वैज्ञानिक तपास करून याला शिक्षा झाली पाहिजे अंडर ट्रायल असताना याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी आरोपींवर काही गुन्हे दाखल आहेत ह्यामध्ये जो झाडीवाले आहेत त्याच्यावर 6 ते 7 गुन्हे आहे. दुसरा कल्याण भोजनेवर एक गुन्हा आहे 2019चा, पण असा काही सराईत रेकॉर्ड नाही आहे. ओके.